दोस्त काय केलंय हे? चपलीची शिलाई, बुटाला नवीन सोल, बुटाला पॉलिश आणि सर्व्हिस चार्ज 1000 रुपये झाले. सर्व्हिस चार्ज? माझे सँडल्स फाडले तू. फाडले नाही, फॅशन आहे ती. व्हॉट फॅशन? अरे माझ्या गुच्चीची गोची केलीस तू. भवानीचं काय, मला पैसे काढा. येणाऱ्यासून मी ते काम दिलं ना, माझं हेच चुकलं. येणार आहे डॉलर तरी दे, येणार आहे डॉलर दे. तिकडे चपला शिवत नाही म्हणून इकडे काय मागता ते डॉलर दे. बघितलं, हे असे डॉलरचे फुगे फुगवून निर्लज्ज झाले येणार आहे तुम्हाला भेटले असतील, पण काहीच नाही. यापेक्षा वल्ली आणि लोकांना टोप्या घालण्यात माहेर असले का येणाऱ्याची गोष्ट मी स्वतः अनुभवली. ऐकणार का? नाही ऐकाच, पण खुलं दिलं नाही ऐका, कारण हा नमुना तुम्हाला कधी आश्चर्यचकित करेल हे काय सांगता येत नाही. आता तुम्ही विचाराल कोण, कुठून, काय, कधी, तर आपला गोंडस भामटा आला होता थेट सनी कॅलिफोर्नियाहून. अरे किती उशीर झालाय, उठ ना समर. समर 11 वाजून गेले. अरे अजून तू लोळत पडलाय. गुड मॉर्निंग मम्मा. आय लव्ह यू. लवकर उठ, मला कामाला जायचंय. ऑफ कोर्स. Natalia, wake up. Morning, babe. No. You gotta leave. Sorry. What? If my mom sees you, she's gonna kick me out. समर, अरे येतोयस ना? हाँ, येतो ना. No, not from there. Again. Oh, माझी स्वीट मम्मा. मला जॉब इंटरव्ह्यू साठी नवीन सूट, नवीन शूज, ऍक्च्युअली नवीन वॉच. तर ते काय, हे क्रेडिट कार्डचं डिफॉल्ट परत झालं तर डोंट थिंक अबाउट इट. जस्ट इग्नोर दॅट स्टफ. गिरीश गेला. कोण गिरीश आणि कुठे गेला? समर तुझा बाबा गिरीश गेला. डोंट कॉल हिम माय बाप, ओके? तो फक्त स्पर्म डोनर होता. त्यांनी तुझं बँक अकाउंट साफ करून जेव्हा मी बेबी असताना इंडियाला पळून गेला. तुझे पैसे सगळे चोरून आणखी काय केले त्यांनी? प्रॉबेबली त्याच्याकडे मोठा एस्टेट करून तो रिच झाला. नसेल कदाचित. इडियट. म्हणूनच तर वकिलांनी विल रिडिंग साठी हे पत्र पाठवलंय ना आपल्याला. विल रिडिंग? तर इंडियाला जाऊन तुझे पैसे आणायलाच पाहिजे ना. गेले ते पैसे गंगेला मिळाले. हा, पण गंगेत आज जाऊन तुझे पैसे काढायला येतं ना. लुक, त्यांनी आमच्या लाईफ मध्ये काहीच नाही केलं, पण डेथ मध्ये काहीतरी करायला येतं त्याला, हो ना? आणि तुझ्या जॉब इंटरव्ह्यूचं काय? ते तर पोस्टपोन झालं. काय? आजच ईमेल आला, आताच. व्हॉट कॅन यू डू? चल शॅम्पेन फोडूया. पाहिलं हा कसा नालायक आहे ते. पण सॅमचा बाप गिरीश हा एक नंबरचा चोर, चॅप्टर, चिचुंद्री होता. चिचुंद्री. आता हे मला कसं माहिती नका विचारू. होता. आता असा बाप गेल्यावर पार्टी कोण नाही करणार. हॅलो. हा, अंडी ना आणतो 1 डझन आणतो. बाय. हा, तर कुठे होतो मी? अंडी एक. सॅम. हा, आता सॅमला बापाचे गुण नाही, पण वांट लागणारच ना. त्यामुळे वकिलाचं पत्र मिळाल्यावर सॅमला वाटलं आता अवकाळी पैशाचा पाऊस पडला, लॉटरी लागली, ब्लँक चेक मिळाला. आता असा चान्स कोण सोडेल? त्यामुळे स्वतःच्या वारसा हक्काच्या शोधात तो भारतात आला आणि तेव्हा तो मला भेटला. Mr. West, how you doing? Look, start with a cup of the black. First off, you coming up last. Worse, you a servant to cash. Rather be honest with man. They lying, I'm taking a stand. They taking the feet like a foot in the ass. I'm pushing the throttle, my foot on the gas. I'm going as hard as the wood in my dash. I trim out the fat and connect with the mass. Whip out the fire, got more in the stash. Ooh. I'm lit as a cherry that finished the end of my that be running like sentences meant for the dump. So you know I be moving till my time is up. Yes, the clock hitting midnight, the story ain't done. So if you trying to quiet me, I just begun. I'm daddy, no silence, so we'll keep me mum. Right? What do they want, huh? Talk Gotti, my son, yeah? I'm honestly numb, but
I fill up the page, I'm manic outrage. I send it in sage, they look in the days. I be here for days, they cheaper than minimum wage. I'm cheaper than Frito and Lay's. I got no ghost Raider, ain't Nicolas Cage. I break it so good, yeah, the chemistry stage. Just please talk a stop or to stay out my way. The boy wanna face up, I took off his face. What more can I say? समर रेगे राईट. या या वेलकम टू पुणे सर. डॉलर एक्सचेंज केले ना? हो. त्यात जांभूळ होतील आपले. जांभूळ नाही, इथे रुपीज वापरतात. अहो नोटेचा रंग असतो ना, तो जांभळा आहे ना, म्हणून जांभूळ. ओ आहे जांभूळ, थोडीशेच. सर एक फोटो हा इन्स्टासाठी. व्हॉट इन्स्टा? थँक्यू. रवी हा? ड्रायव्हर आहे की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर? साधा कॉलेज स्टुडंट आहे सर. आमच्या वडिलांनी डिपॉझिट भरून सेकंड हँड अप्सरा घेऊन दिली ना. आता कॉलेजचे आणि कारचे हप्ते भरायला ड्रायव्हर झालोय. 3च शब्द कराले. पण तुला इंग्लिश बोलायला येतं की नाही? येतं की. हो. रात्री 10 नंतर इथं सगळेच इंग्लिश बोलतात. हो हो. काय बोल, फॅमिलीला भेटायला आलात का सर? हो, मेलेल्या बापाला भेटायला आला. स्ट्रिक्टली बिझनेस, फॅमिलीचा काय संबंध नाही. आलं सर. थँक्स. थँक्स. ए ओ पैसे. तू इथेच राहतो? मी पटकन परत एअरपोर्टला जातो. नाही पण मग फुल डेचा चार्ज देतो. चालेल? चालेल काय पळेल मग सर. ओके. सर फोनचा चार्जर असेल का? सावर टेकर. नमस्कार, मी समीर, गिरीश रेगेंचा मुलगा. अजून म्हणजे दुसरा मुलगा. जोक नको मारू. जोक नाही, खरंच सांगतोय. म्हणजे तू आणि मी भाऊ भाऊ. शी, गिरीशने माझी मम्मा आणि मला टाकून नवीन मॅरेज, नवीन मूल, नवीन सगळं केलं. शी. हा. बाबा जेव्हा आढळे बुद्रुकला आले ना, तेव्हा त्यांना आई भेटली. लवकरच मी आलो आणि त्यांनी माझं नाव समीर ठेवलं. जायला नंबर प्लेट मधला एक आकडा बदललाय, बाकी गाडी सेम टू सेम. नाही, कदाचित तुझ्याच आठवणीत माझं नाव समीर ठेवलं असेल. माझा आठवण शक्यच नाही. मग तुझा फोटो का होता त्यांच्या खिशात? तुमच्यापैकी रेगे कोण? मी. म्हणजे आम्ही दोघं. हा. हा थोरला आणि मी धाकटा. थेट मुद्द्याच बोलतो. तक्तक करून मिळवण्यासारखं तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी काही ठेवलेलं नाहीये. म्हणजे गिरीश गरीब होता, त्याच्याकडे काय पैसे नव्हते? अरे, मी इतका लांब कशाला आला? श्रीमंत तर नक्कीच नव्हता. गिरीशची इच्छा होती की माझ्या अंत्यसंस्कारानंतर 30 दिवसाच्या आत सुसंस्कृत आणि मराठी मुलीशी लग्न केलेल्या मुलालाच माझी मालमत्ता मिळेल. हे बघ, माझं लग्न काहीच नाही झालं. वा. पण मला थोडेसे पैसे मिळणार. मला परत प्लेन मध्ये जायला पाहिजे. अशा मागणीची बिलमध्ये तरतूद नाहीये. आढळे बुद्रुकचं छोटंसं घर, 2.5 लाखाच्या एवढीच, आणि सफरचंदाची झाडं. सफरचंदाचे ऍपल्स. ऍपल्स तू काय करणार सगळे ऍपल्स बरोबर? ऍपल पाय. शेअर्स आहेत सर, शेअर्स. सर सफरचंदाची झाड नाहीत, ऍपलचे शेअर्स आहेत. काय? ऍपल शेअर्स? हा, 1990 मध्ये तुमच्या वडिलांनी 5000 शेअर्स घेतलेले. टायपिंग मिस्टेक असेल. 5000 ऍपल शेअर्स फक्त 50 सेंट्सला घेतले होते. 1990s मध्ये. त्या शेअर्सची व्हॅल्यू काय असेल आता? $5000. मिलियन पेक्षा जास्त. येडा, तू काय कॉलेजमध्ये गेला की नाही? चोरून घेतो आंबट डेकर. ते माझे ऍपल शेअर्स आहे. बाबा, लग्न कुठे झालंय तुझं? लग्न नाही झालं, पण एंगेज्ड आहे. काय? हो, मी सांगितलं नाही तुला? एकदम चांगला मुलगी आहे ती. इतकी मराठी की इंग्लिश पण मराठीत बोलते. काय हातोडे मध्ये आमचं लग्न होणार. हातोडे? अच्छा. हो, पण हे मॅरेज बिझनेस नाही चाललं तर ऍपल शेअरचं काय होणार? हे बघ,
सगळी इस्टेट ऍपलच्या शेअर सकट एका ट्रस्टला जाणार. हा ट्रस्टचा कारभार मी सांभाळणार. म्हणजे ट्रस्टचे पैसे FD मध्ये ठेवणार आणि वरचा इंटरेस्ट तुमच्या खिशात. पण आता तसं काहीच होणार नाही, नाही का? राईट. 30 दिवसात मराठी मुलगी 10 करोड. सर तुमच्यात ते एंगेजमेंट रिंग नाही घालत का? अच्छा, खोटं बोललात ना? खोटं नाही बोललं, पण खरं पण नाही बोललं. पण मग गर्लफ्रेंड तरी खरी आहे का? ऑफकोर्स. तू काय समजतो मीला? नाही. हे बघ, नटालिया, ब्लॉन्ड. कमाल. माझ्या पण अशा ऑनलाईन खूप गर्लफ्रेंड्स आहेत. हे इंटरनेटची नाही, खरं गर्लफ्रेंड आहे. ही चल, मी तिला व्हिडिओ कॉल करू, तू बघ. हे Another appletini, please. Hi, Natalia. Sam? It's me. Yeah, Sam. Why are you calling me? Who's that guy? Don't worry about him. He's nobody. नो प्रॉब्लेम सर. हॅपन्स. काय? नाही ते- दादा हो. एक मिनिट. बाबांच्या व्हीलवरून मला उगाच आपल्या दोघांमध्ये वाद नकोय. माझ्या गर्लफ्रेंडला विचारणार आहे मी आता लग्नासाठी. हो, ओके, ग्रेट. लग्न ठरलं तर यावं लागेल. आढळ बुद्रुकला. चालेल, पण माझ्या वेडिंगचं नंतर. येतो दादा. आय मीन समर. हां, भेटू लवकर. भेटूया. आईच्या गावात तुमच्या भावाची कार काय का दिले राव? तो माझा भाव नाही, मला फक्त इनहेरिटन्स पाहिजे, नवा फॅमिली नाही. चल निघूया. कुठे? परत एअरपोर्टला? नाही, प्लॅन बी. नेक्स्ट स्टॉप आजी आबो. बाथरूमला जायचं होतं आणि तेवढ्यात बेल वाजली. सकाळपासून तिसऱ्यांदा जात आहे. हा, हाय, मी सॅम. गिरीश भारतीचा मूल, अमेरिकाहून आला. आयडी बघू. आयडी नाही, काय माहिती का, हल्ली म्हातारी माणसं बघून घरात घुसतं कोणी. तरी काय रेगे कुटुंबाचा छाप दिसतोय ना. हो, माझा छाप बघ. पण असं अचानक न कळवता. तुम्ही उलट तपासणी नंतर घ्या, त्याला आत तर येऊ दे. आणि काळजी नको करू, मी चांगला मुलगा आहे. मी विसरला नाही. अगो बाई, सुशील आहे हो. माझं रूम कुठे आहे? म्हणजे इथेच राहणार? आणि कुठे राहणार? तू माझी सख्ख आजी आबोजा आहे ना? आबोजा? हा. असू दे हो. हो रे राजा, डोळे भरून बघू दे मला तुला. चल, मी तुला गिरीशची खोली दाखवते. तुम्ही बाजूला व्हा हो. ये. माझं खोली कुठे? AC आहे ना खोलीमध्ये? यांचे सतत नाटकाचे प्रयोग. वाटतं गिरीशकडे दुर्लक्ष झालं. त्याच्या बाबतीत ना आमचं जरा चुकलं. काहीही चुकलेलं नाही आमचं. त्या लबाड चोराला मीच हाकललाय. तू या खडूस म्हाताऱ्याकडे अजिबात लक्ष देऊ नको रे. तू मला विचार राजा. ते कोणाचं सेफ आहे? याच्यात ना तुझ्या बापाचं जुनं सामान ठेवलंय. हा, गिरीशनी माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे? लेटर, ट्रेजर मॅप, गोल्ड मेडल. गोल्ड मेडल? या, उघडून बघायला लागेल. उघडूया. उद्या बघू. हा, उद्या बघूया. उद्या. हा, खूप लेट झालेला आहे. इट्स गेटिंग लेट. या, मी झोपतो, जेटलॅग काढतो. की ती छान आहे ते. उद्या भेटूया. तुला सांगतो, हा मुलगा सुद्धा विचित्र आहे.
लहानपणी गिरीश असाच कुशीत शिरायचं रे. झोपेत चालतो मी कधीतरी. आपण आंघोळ घेऊया. अंघोर घेऊया म्हणाला तो. रिपोर्ट्स कधी मिळतील? उद्या मिळतील सर. तू सुसू देतो त्याला? काय नाही रे, तुझी आजी उगाच करायला लावते मला. येतो सर. मग 4-4 वेळेला कशाला जात असता तुम्ही? अरे इकडे काय टाकलास? बाहेर दांडीवरती वाट टाकता. तुम्ही तरी घालता का हो कधी दांडीवर? बोलली काय रे? काय झालं? आवडत नाहीये? खाशील तूप तर येईल हुरूप. उद्या तुझ्या आवडीचं करेन. हा, तो काय मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी आलाय त्याचे लाड करायला? गिरीश गेला नसता तर ह्याचं तोंड तरी पाहायला मिळालं असतं का तुला? आणि तू कधी इन्व्हाइट केलं तोंड पायाला? हो रे राजा, आता तरी तुझा सहवास लाभतोय आम्हाला. पण हा आलाय कशाला असा अचानक? सहवास. म्हातार म्हणजे अगदी. मी सांगतो कशाला आला. हे बघ, हे उघड, हे उघड. उघडच असतं. त्याची किल्ली कधी हरवली ते आठवत सुद्धा नाही. पण तू ते रस्ते चावी तुझं गळ्याला कशाला लावलं? फॅशनसाठी? ही घराची किल्ली आहे. मी हरू नये म्हणून तुझ्या आजीने माझ्या गळ्यात घातली आहे. थँक्यू गिरीश. 1 रुपी? हे काय जोक आहे? अरे 1 रुपयाची असली ना तरी खूप दुर्मिळ नोट आहे. मी मॅट्रिक झालो तेव्हा तुझ्या पणजोबांनी म्हणजे माझ्या बाबांनी मला दिलेली मंगल नोट आहे. तर मी ही दुर्मिळ नोट एकदम सांभाळून ठेवतो. आणि आला सांभाळा. माकडाच्या बेंबीत काय झालं ग? माकडाच्या बेंबीत? अगं काय झालं? धडपडलीस कशी? हो हो हो, काय करत होतीस? मी तुला सांगितलं ना की हा कलंक आपल्या घराच्या भिंतीवरती लावायचा नाही. गिरीशचा फोटो मी लावणार. हा, माझा नातू आलाय त्याचं कर्तव्य पार पाडायला. मला धीर मिळालाय. अगं गिरीश आणि कर्तव्य हे दोन्ही एका दमात बोलू तरी नकोस. ऐकवत नाहीत ते. ऐकावं लागेल. हा राजा, गिरीशच्या चुकांमधून तू शहाणा हो. काळजी नको करू, मी खूप शहाणी आहे आजी. बघ मी कसा आग लावतो. ड्यूड, तुझ्या मराठीचा ना राड आहे नुसता. बोलायचं गरज नाही. तू फक्त लग्न कर. रे डेटिंग ऍप वर ना नुसतं जेवायला घाला ना. आमच्या शरीरालाही जेवायला घाला. आपण खूप जेवूया हो, पण पहिलं लग्न. अरे डेटिंग ऍप आहे, लग्न संस्था नाही. मॅरेज ब्युरो ओस पडलेत का सगळे? अगदी खराब आयडिया दिली ताई. जाऊ दे ना, मला येत नाही एवढं मराठी. सर, तुम्ही सगळीकडून रिजेक्ट झालात तरी इथं पोरगे नक्की मिळेल. हो. ऋणानुबंधमध्ये आपले स्वागत. मी प्रभाकर काटदरे. गेले 40 वर्ष अनेक कुटुंबांच्या रेशीम गाठी मी. वाव, तू खूप बोलतो काहीतरी. पण मुलगी मिळतं वेडिंग करायला? ती चालेल. चुकते. सर अमेरिकेवरून आलेत ना, ते सामान शोधतात लग्नासाठी. सामान? वडीलधारी माणसं काही येऊ घातली? ऑफकोर्स, माझा फ्रेंड रवी. अच्छा अच्छा. माझ्या चुलत भावाच्या शेजारच्या नंदेचं लग्न तुम्ही जुळवलेलं. डिवोर्स आला. उत्तम जमवलेलं पण. अंकिता, येस सर. यांचा एक मस्त प्रोफाईल बनव. ओके. काय करता तुम्ही? टॅक्सी साइड बिझनेस आहे आपला. बाकी कॉलेज असतं, कॅन्टीनची मॅनेजमेंट आली, मग पोर काय नंतर. तुम्ही काय करता विचार? मी एंटरप्रेन्योर. ओ नाईस. तुमचा इयरली टर्नओव्हर काय? 1 लाख. 1 करोड. करोड बोलतात ना इथे. वाव, नाईस. रिटर्न्स दाखवा.
आणि कधी करायचंय लग्न? ते सगळं गेलं खड्ड्यात. काही पण चालेल, पण फक्त मुलगी आणि मराठी. मराठी म्हणजे आम्ही आता भाषा बोलतात ना, अशी भाषाची बाई पाहिजे मला. कळलं? समजलं? हो. एक मिनिट. आलेच. एक मिनिट. हो प्रभाकर सर. रवी, 1 बिलियन पीपल मध्ये एक बाई पण नाही शोधी शकत. काय झालं? आणखी जांभूळ लागेल. ही होपलेस केस. लेट मी गेट दॅट. मी बोल. हिअर वी गो. या तू शांतो. हो, हे घे तुझ्यासाठी. आणि कुठली पण मराठी मुलगी शोध. येडी, लंबी, बटकी, सुकडी, आंध्री, कुठली पण चालेल. ठीक आहे. मी काही बैठका ठरवतो, बाकी चमक दाखवणं तुमच्या हातात. बड्या येडाबिडा झालास का? यु नो व्हॉट, तुझं तोंड बायको मटेरियल आहे. माझं तोंड कसं दिसतं? तुझ्यासारखं कोणी भेटेल असतं वाटलं नव्हतं मला. हो, मी खूप स्पेशल आहे. जन्मात एकच भेटणार. थँक्स, पण मला लग्न नकोय. आई वडिलांचं तोंड बंद करायला मी इथे आली आहे. तर माझ्या बरोबर खोटं लग्न कर. ते एकदम चूप बसणार. ए हट, तुझ्यापेक्षा तर आमच्या गावातला 10वी पश्चिम स्मार्ट आहे. कुठले तिथे माहिती लोक. अरेंज नको असलं तरी लग्न खरं हवंय. सॉरी, आपलं नाही जमणार. हा प्लॅन चालू शकेल. ओके फाईन, इट्स ओके. वेट, व्हॉट? पटकन विधी उरकून टाकू आणि मग आपापल्या वाटेला. मग नंतर पायात पाय अडकणं वगैरे नकोय. हो, माझे पाय इथे, तुझे पाय एकदम तिथे. आशा, हा जोकर कोण? विचार कर ना, आई बाबांचं तोंड गप्प होईल आणि मग आपण एकमेकांबरोबर. तिला इंटरेस्ट आहे, तिचं डोक्याने करू. आणि मी तुझ्या डोक्याचं काय करू? जा. चल ग. मला काही फरक नाही पडत, पण तुझा आई वडील आणि बापला वाईट वाटेल. कोणाला पण भेटते तू. अगं नाव नोंदवलंय ना. लुक, तू चांगली दिसतेस. पेडणेकर आडनावामुळे मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय आणि तुला टॉलरेट करतोय. विश्वास, तुझ्या नाकाला काहीतरी लोंबतंय. मेकूड एका केस वाढला काही कळत नाहीये. दात विचकवून हसतेस काय? तुझ्या आडनावाला असला पोरकटपणा शोभतो. तू नको सांगू मला काय शोभतं आणि काय नाही. ते मी ठरवेन. आणि तू सोडून मला कुणीही शोभेल. ते काका, तो वेटर आहे ना तिकडचा, आणि हा समोर बसला ना मुलगा, तो सुद्धा. हाय, मी सॅम. तसा बरा आहे ना हा लाडू? स्टॉप इट. ओके, किती उद्धटपणा. कोण समजतेस कोण तू स्वतःला? ऍक्च्युअली यू आर नॉट वर्थ इट. ओके, द फीलिंग इज म्युच्युअल. टू हेल्प. मॅडम, पुढच्या मुलांसाठी पाणी आणू? ऍक्च्युली एक मोल्टन लावा आणा याच्यासाठी. ओके, थँक्स. अमेरिकेचा आहेस का? हो. नाही म्हणजे इंग्लिश बोललास तरी मराठी मुलगी मिळेल. तुला कसं माहितीये मी मराठी शोधते? चोरून ऐकणारा फक्त तू एकटा नाहीयेस.
पेडणेकर हे पेडणेकर ते, डोक्याची मंडई करून ठेवली यार नुसती. डोकं फिरलंय बाबीचं, आणि त्याहून जास्त त्यांनी आणलेल्या त्या नमुन्यांचं. मग मला चूज कर ना. औरा, माझा बापाकडे एकच डिमांड आहे, मुलगा मॅरिड पाहिजे. तुझे बाबा पण? हो. असो. हॅलो. हा बो. हा मी रजिस्टर केलं. आता नाही मला. ओके ओके आता येतो. एव्हरीथिंग ओके? पोहा खायला बोलवलं. यु नो, बापाचा जळूचा स्टॉक संपल्यावर मला फोन कर. ऑलराईट? विषय का? ओके. अवंती मॅम, ऑटोग्राफ प्लीज. या शुअर. अहो तुमची बरीच नाटकं पाहिलीत आम्ही. तुम्ही आम्हाला माहित नव्हतं काही, त्यामुळे तयारी नव्हती. असू द्या. हो. पोहासाठी इतका ड्रेस्ड अप. तूच नाव नोंदवलं होतंस ना. स्थळ आलंय. नांदवलं स्थळ मधुराणी. ओ अच्छा. येस. हे सो तुझं नाव मधु की राणी? तुम्हाला माझी पुरणपोळी आवडली का? मी खाल्लं नाही, पण हे फाटलेलं चपाती खूप गोड आहे. असं वाटतं की थोडस चढलं. आवडली ना पुरणपोळी? मधुराणीची कडबोळी खाऊन बघा. यू नो व्हॉट, आय लव्ह कडबोळी. कडबोळा. दुसरं. वा क्या वा. मला सांगा समर, लग्नानंतर माझी मुलगी कुठे राहणार? ओ तुझी मुलगी ती तर मोठं अमेरिकन मॅन्शन मध्ये राहणार. आणि तिचं सगळं खाणं आणि क्लिनिंग ते माझी मम्मा करणार. या. आणि हो मारदानी, तू काय काळजी नको करू. काम नाही काम काही पण चालेल मला. तुझे दिवस असेच जाणार. फारच विचित्र माणूस दिसतोय. नाही, विक्षिप्त आणि चक्रम. ऍक्च्युली मॅडम हे चकली आहे. अहो तो मजा करतोय. तुम्हाला कळत नाहीये का? हा, हे सगळं म्हाताऱ्या लोकांना काहीच कळत नाही. चल मद्रासी, आपण बेडरूम मध्ये जाऊया आणि झमुया. काय विचित्र माणूस आहे. चल निघू. पोळे आमची. एकतर दे ना आमची पोळी. ऐका जाते. मी काय वाईट बोललो? अरे सगळं जग ओस पडलं म्हणून आलास का इकडे ही असली लफडी करायला? बेडरूम मध्ये जमूया. किचन मध्ये कोण जमवतात? अरे तुझ्यासारख्या धेडगुजरी मुलाला कोण देणार आहे सुसंस्कृत मुलगी? संस्कृत मुलगी कोणाला पाहिजे? कोण पण चालेल, पण 25 दिवसात. 25 दिवसात? एवढी घाई कसली? कारण मम्मा मरते. म्हणजे तिचा हार्ट वीक झालेला आहे. अरे पण आधी बोलला नाहीस कधी? कारण हे गोष्ट कोण बोलणार कॅन्सरचं? कॅन्सर? हार्ट म्हणालास ना? म्हणजे हार्टचं कॅन्सर. तिला खूप लाज वाटतं म्हणून आपण कोणाला बोलू नको. बिचारीचं नशीबच फुटकं. पत्रिकेतला दोष समजून होम करायला हवा. होम? आता इथून तिकडच्यासाठी? पण ते सगळं करून ती मरणारच. अरे म्हणजे माझं लग्न तिचं शेवटची इच्छा आहे. मम्मा मरते आणि मी तिचं लास्ट विश नाही पुरी करतो. अहो बोला ना काहीतरी. अहो आता आपण नाही तर कोण मदत करणार त्याला? ते कर. करूया मदत करूया. मी त्याचा आज आहे की नाही? मी शोधून देईन 25 दिवसाच्या आज स्थळ. हा
तसलं नको. म्हणजे हल्लीच्या पिढीचं आपल्याला काही कळत नाही. गिरीश भारतीच्या आयुष्याचं वाटोळं झालं तेवढं पुरे. कावळ्याचे कान. हे बघ, मी लग्न जुळून देऊ शकतो, पण निभवायला त्यांनी पाहिजे. मिस्टर समर, आम्हाला नाही वाटत तुमच्यासाठी मुलगी शोधता येईल. पण डावरी दिलं तर थोडं फार काहीतरी होऊ शकतं. एखादी गाभण काय, नाही तर बैलाची जोडी देऊन टाकू. हा, आणि माझा फॅमिली मध्ये 1 रुपीचा रेअर नोट आहे, एकदम दूरदीर. ते चालेल सुसरीला? हा हस 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 हस, पण हेल्प कर, मुलगी डिलिव्हर कर. तुला माहिती आहे माझ्यात काय कमी नाही. हा हो नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण तुमच्या भाषेचं काय? माझा भाषा 1 बिलियन मध्ये मी तुमची एक बाय शोधीन, पण तुम्ही पटापटा मराठीचे क्लास लावा प्लीज. दोन. थोडं आंबट, थोडं गोड, तोंडात पेडणेकर लोणच्याची फोड. नुसतंच लोणचं नाही, आमच्या प्रत्येक उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये माझी मुलगीच. हाय. हाय ठमाताई, ये ये ये. शशांक, ही माझी ठमाताई अवंती, आणि अवंती हा शशांक. हाय. कुर्रम कंपनीचा एकमेव वारसदार. काय चाललंय? चहाला बोलावलंय. रिअली? बबड्या, ताटामध्ये लोणच्याच्या शेजारी पापड उठून दिसतो की नाही? बाबी, आपलं ठरलं होतं ना, माझा नवरा मी पसंत करणार आहे. तुझ्या बिझनेसला साजेसा असेल, पण मला साजेसा नाही आहे तो. आणि एनिवे मी पसंत केला येणार आहे. येणार आहे? याला टाळण्यासाठी मला गंडवतेस ना? अजिबात नाही, मी फक्त खात्री करून घेत होते तुझ्या समोर आणण्यात. खात्री मी करून घेईन, त्याला घेऊन ये. तर कसं वाटलं आमचं पेडणेकरांचं उत्पादन? आजी, मला काहीतरी पाहिजे भाता बरोबर. लोणचं मम्मा द्यायची जेव्हा मी मूल होती. अरे तुला एवढं आवडतं का लोणचं? मग घरी घालीन की मी. अहो बघा ना बाजारात कैरी, लिंब आलेच. अरे गधड्या, ती आता आपलं सुद्धा लोणचं घालेल रे. काय तू? ही बाटली बाय ही मराठी आहे. हो का? आवडली तुला? मला तिच्या बरोबर कांदे पोहे झेपणार नाहीत बरं का आपल्याला. हा, तुला कसं माहितीये माझं तिचं झेपणार नाही? अरे बाबा, पेडणेकर आहेत ते. मराठी खाद्य संस्कृती त्यांनी जगभरात पोहोचवली आहेच, पण मराठी भाषेचा भयंकर अभिमान आहे त्यांना. तर माझं खूप कौतुक करणार. कौतुकाने तुझ्या पुल्यावरती लाथा मारतील. अरे मातृभाषेमध्ये थोडी चूक झाली ना की यांच्या शब्दांचे चाबूक फटकावले गेलेच समज. मागे एकदा आमच्या नाटकाच्या तालमीला रिहर्सलला आले होते. सगळ्या चुका नोंदवून ठेवल्या आणि नंतर लेखकाची अशी तासली आहे ना, तेव्हा तुमची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. काय रे, काय झालं? लोणचं तू मूल होती तेव्हा खायचं ना घरी. पण ते खूप गोड होतं. हे तर राक्षस आहे. एक तर माझं कान नाक सगळं भाजतं. अरे हा, आता कान नाक भाजलाय, उद्या टेल लॅम्प पेटल बघ. उद्या नाही, आताच. आणि काय झालं? पाणी पात्र्याला पावट्याचं निमित्त. सावकाश रे. पण अरे
बाटलीवर लिहिलंय ना तिखट. हा पण तुला बघितलं वर्ड कोण वाचणार? हा? विषय का? हा. पण तुला माहितीये ज्यांना बघून वाचता येत नाही त्यांना अंगठा छाप म्हणतात. अच्छा, मग ह्या अंगठा छापाला कशाला बोलवलंस? कारण तू आयडिया दिलीस ना. व्हॉट? हे बघ, मी विचार केला हा. आणि मला पटलं. आपण खोटी एंगेजमेंट केली तर? काय म्हणजे तू आणि मी तुझा हजबंड? हजबंड नाही, ओ लव्हर. फियांसे, टेम्पररी फियांसे. फियांसे, हजबंड, लीगल डॉक्युमेंट वर स्पाउस, काय फरक? खूप फरक आहे मित्रा. हा पण मी काय पण बनेल तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. तू वाचवलंयस मला. तू स्वतःलाच वाचते, मी तुला हात देते. यू सो स्वीट. एक मिनिट, तू तुझ्या आईसाठी लग्न करतोयस ना? हो 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 ना. हो हो. मग त्यांना खोटं लग्न बिग्न ऐकून धक्का बसला तर? हो, धक्का बसणार म्हणून आपण नाही सांगायचं. 1-2 हातोडीमध्ये लग्न केलं तर बरं. तिच्यासाठी. ओके, खोट्या लग्नाचं ठीक आहे, पण आधी एंगेजमेंट झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुझ्या बाबांची आणि माझ्या बाबीची मैत्री झाली पाहिजे. तुझा बाबा आणि माझी बुबी? बुबी नाही रे, बाबी. ओ सॉरी. तुझे बाबा बरे आहेत ना? हो, हाय. तो तर एकदम ताजा आहे. एक नंबर. सो आय हॅव अ प्लॅन. जामखुश दिसताय. काय सर, प्रेमात पडले दिसताय? येडा, प्रेमाचा काही संबंध नाही. माझे पैसे ऑन द वे, पण तिचा बापाला भेटायला पाहिजे. सर, आपल्या जन्म देणारेच फक्त आपले बाप नसतात. कांदा पडलं पावा. अरे काय डोळे फुटले का? गावात उंदराची शेपूट. अबो Useless. ए रवी, तू दिसतो इतका येडा नाही. ए आबो, हे बघ, जादूगर रघुवीर सुद्धा मेलेल्या बापाला पेटीतून परत प्रकट करू शकत नाही. हा, पण जादूगर कोणाला पाहिजे जेव्हा आमच्याकडे एक नटी आहे. नटी? सगळ्या लोकांना तू आवडतो, तर तिच्या बापाला तू कशाला नाही आवडणार? हो की नाही बाबा? बाबा? कोण बाबा? मी? नाही, ते सुद्धा हे असं फसवणूक करायला. नाही. हे बघ समर, तुझी मागणीच चुकीची आहे. पण तर मी काय करू तूच सांग. माझी आवडीचा की तुझी आवडीचा मुलगीशी लग्न करू? जसा तू माझी मम्माला गिरीश साठी चूज केलं तसं. अबो, खरं सुख मिळवायला थोडं खोटं बोलणं ही किंमत तर कमी आहे ना. हे बघ, गिरीशने मला बेबी असताना सोडून दिलं. आता तू मला सोडू नको प्लीज. आय नीड यू बाय माय साइड अबो. पण तुला नाही येतं करायला तर आय अंडरस्टँड. थांब. ठीक आहे, मी तुला मदत थँक्यू अबो. चांगला अबो आहे. अरे त्यात काय एवढं अवघड आहे? जगप्रसिद्ध चित्रकार रघु पठाणजींचं चित्र पाहायला आपण सगळेच उत्सुक आहात. 40 वर्षात पहिल्यांदाच पोतराज हे चित्र लिलावासाठी उपलब्ध झालेलं आहे. घाबरू नको, ओके? तुझ्या खिशातून एक आणा पण नाही जाणार, ओके? फक्त माझ्या त्या सासऱ्याला इम्प्रेस करायचं. कुठे? हो, तो बघ ती. आता जेव्हा तो बीड मारतो तेव्हा तू हात वरती कर, ओके? सिंपल. तर मग कोण लावताय पहिली बोली? 1च्या बोलीने सुरुवात होणार आहे. 1 लाख रुपये. चला, कोण रसिक कला संग्रहक लावणार आहे पहिली बोली? वाह, राघव सरांनी या लिलावाची सुरुवात केली आहे. पुढची बोली बघूया. अबो, आता तुझं एंट्री. हात वरती कर. ही काय शाळा आहे का हात वरती करायला? बीड वाढव. धन्यवाद मिस्टर. बिगबाणी घातलेल्या काकांनी 2
कोटीची बोली लावली आहे. 2 कोटी? काय चक्रम आहात का तुम्ही? सर नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की 2 कोटी खूप कमी आहेत. ह्या चित्राची किंमत अमूल्य आहे. मी 3 कोटीची बोली लावतो. Oh, that's amazing! क्या बात है! टाळ्या! अरे वा! वाढत आहे का कोणी बोली? देवाकडे राहा. वाचव रे. कुणाला तरी 4ची बोली लावू दे. 3, 20. मी 4 मोदक आणि साजूक तुपाचा नैवेद्य दाखवीन तुला. वाह! 4 कोटीची बोली राघव सरांची. सुटली. घ्यायची लागली मला. Going once. चल ना. Going twice. ए तुझा खाक्यात वास येत आहे. वास माझ्या? येत आहे. कुठे? ओ हे हा बघ हा बघ. 5 कोटीची बोली गुड काकांची. अरे मी आणि कुसुम झोपू कुठे? त्या चित्राच्या खाली. शांत हो. ओके मला माहिती आहे मी काय करतो. रोमांचकारी वळण घेतलेलं आहे. राघव सर तुम्ही लावताय का बोली? गणराया वाचव रे बाबा. राघव सरांनी 6 कोटीची बोली लावलेली आहे. इतकी वर्ष तुझी नांदी गायली मी. मला तारलंस रे बाबा. मराठी कलाकाराची याआधी अशी दखल कुणीच घेतली नव्हती. गोइंग वन्स. काका बिगबाळी. अहो बिगबाळी घातलेले गुड काका काय विचार करताय? बीट नाही केलं तर आम्हाला रिस्पेक्ट नाही करणार तो. जेलमध्ये गेल्यानंतर रिस्पेक्ट मिळेल. तू आता आमचं सगळं वाट करतो तू. प्लीज हात वरती कर नाहीतर माझा प्लॅन फेल होणार. गोइंग अरे ट्वाइस. रिस्पेक्ट फक्त पैशाने नाही मिळत. शिक माझ्याकडून काहीतरी. कोणीच बोली वाढवत नाहीये असं दिसतंय. राघव सर आजची बाजी मारतील. ठीक आहे 7 कोटी लावूया. 7 कोटी. थांबा 1 मिनिट. काय की यांच्या एवढा काही मोठा कलारसिक मी नाहीये. तेव्हा हे चित्र माझ्या घरापेक्षा यांच्या कलादलनात जास्त उठून दिसेल. तेव्हा मला वाटतं हा लिलाव थांबवा. हे चित्र जाऊ दे त्यांना. हार्दिक अभिनंदन पेडणेकर सर. सरांनी मोजलेल्या 6 कोटीच्या रकमेमुळे रघु पठाणजींचा पोतराज आणखीनच बहुचर्चित होणार आहे. टाळ्यांचा खळखळाट होऊ दे. हा तो पेडणेकर आणि कोण? 6 कोटी? अरे 6 वरती 1 0 सुद्धा खूप आहे. आबो तू ओव्हर रिॲक्ट करतो. ओके आम्ही सुटलो. पण अडकण्याची शक्यता सुद्धा 100% होती. हो पण हा हे बघ. आणि कळस म्हणजे इतकं बंडल चित्र विकत घेणारा मान. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आम्ही तुमच्या तुमच्याबद्दलच बोलत होतो. माफ करा आपली ओळख नाहीये. मी राघव पेडणेकर. अहो तुम्हाला कोण नाही ओळखत? कोण नाही. मला सांगा आपण भेटलोय का हो आधी? आपण हा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्हाला? नाही तुम्ही मला पाहणं शक्यच नाही. हो का? काय नाव म्हणालात आपलं? दामोदर डोंगर. काय काय? ओ डोंगरे कर. डोंगरेकर. डीडी. डोंगर डोंगर डोंगरे डोंगरे कर. हे आडनाव कधी ऐकल्यासारखं वाटत नाहीये. कोणीकडचे तुम्ही? बऱ्याच जणांचं असंच होतं. जरा आडवळणाचं आहे आमचं गाव. बर तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. एकदा घरी या ना प्लीज जेवायला. नाही नको. तुम्हाला उगाच खर्च आणखी. खर्च? खर्च नाही हो. इनफॅक्ट तुम्ही आता जे केलंय त्याबद्दल रीचर आभार मानता येतील मला तुमचे. नाही काही गरज नाही त्याची हो. आणि मी जात नाही कुणाकडे असा. पण तुझ्याकडे येतं. हा थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन. तुम्ही कोण? मी मी तर डोंगरेकरचा मूल गा. सिक्युरिटी. दिसत नाही ना? प्लीज तुम्ही दोघे या घरी जेवायला सहकुटुंब. त्याची घर नक्की येऊ. पे नेकर जी. नमस्ते नमस्ते. पण अब्बो डोंगरेला कर जोडणं म्हणजे मास्टर स्ट्रोक. अल हबीबी. तू नाक नको खूपसूर आहे.
तुला पेडणेकरचीच मुलगी सापडली? अरे आयुष्यभर सभ्यपणाचं सोंग पांघरून नाही जगता येईल. हा, पण तात्पुरतं पांघरून कसं समजावू तुला? कम ऑन. अरे असा रक्तामध्ये भिनलेला खानदानी सभ्यपणात तुला नाही जमणार. ए, माझा हात खूप आहे. ओके. हा, मी काय स्पुष्ट मराठी नाही बोलतो, पण त्याच्यामुळे मी काय कमी नाही. तुझ्यात नाहीये ना काही कमी? नाही, काहीच कमी नाही. मग कशाला हवंय हे नाटक? कारण हे सगळं करून मला सुख मिळणार. अरे खोटेपणामध्ये सुख नाही मिळत राजा. आणि तुला हरलेलं मला पाहायचं नाहीये, मला नाही सहन होणार ते. पण थोडसच वेळ हे नाटक करायला पाहिजे. हा नाही, तुझ्या ह्या नाटकामध्ये मी सहभागी होणार नाही. डाव आत्ता कुठे नीट मांडला गेला होता, पण खेळ रंगायच्या आधीच वजिरानं माघार घेतली. मला तेव्हा पहिल्यांदाच असं वाटलं की आपण खेळतोय तो खेळ फार चुकीचा आहे. सॅमला अर्जुनासारखा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, पण अजय आणि आबोच्या भावनांशी तो डायरेक्ट जुगार खेळतोय हे त्याला कळत नव्हतं. सॅमचं ध्येय आता एकच होतं, गिरीशची इस्टेट आणि त्याचे ऍपल शेअर्स, आणि ते त्यालाच मिळणार ह्याचा त्याला आता एवढा कॉन्फिडन्स आला ना, कारण त्याच्याकडे हुकमी अक्का होता ना, अवंती पेडणेकर. शक्यच नाही, खोटं बोलतोय ते. हा म्हणजे पेडणेकरांची मुलगी आणि हे. हो ना मॅडम महाराष्ट्र कन्या आहे, मग आमचे सर महाराष्ट्राचे जावई होणारच ना. गप्रे. हे तुला कधी वाटलंच नव्हतं, पण चमत्कार झाली. आम्हीच भेटलोय येडं बनवायला. काहीतरी आपली बडबड करायची. काय झालं, तू भेटलास का बाबीला? हो, बाबीला भेटलं आणि त्यांनी मला डिनरला इन्व्हाइट केलं. एक नंबर. पण आबो म्हणतो की बाबा या दुःस्वप्नातून कोणी मला उठवेल का? लोणच्यातली मोहरी असते की नाही, ती अशी ना फसफसून डोक्यात गेली असणार आहे तिच्या. म्हणजे सगळं प्लॅन नुसार झालंय ना? हो ना. या मग तू मला इथे कशाला बोलवलं? कारण तू आणि हे मॅरेज ब्युरो लोक मला मराठी कन्वर्ट करून टाक, मग मी बाबीची टेस्ट पास करेल. ए प्रभुदेवा, ही माझी ही हॅलो अवंती पेडणेकर. हा, अवंती पेडणेकर. नमस्कार मॅडम. तिचा बाबीला एक परफेक्ट मराठी मुलगा पाहिजे, ते तुझं का? ओके. आणि कोणाला शिंका नाही पाहिजे की मी मराठी नाही. किती वर्षांची मोहीम आहे ही? एक हातोडा. सॅम, तू जास्त लोड घेऊ नकोस याचा. वी आर फेकिंग ऑल ऑफ इट. एका आठवड्यात आपल्याला एंगेजमेंट मोडायची. हा, पण मोडायची आधी चांगली जोडी दिसली पाहिजे ना. तुझा बाप मूर्ख नाही, तर 100% ट्राय करायला पाहिजे. सर, जाहिरात किती होईल कल्पना करा. आणि हेडलाईनचा विचार करा सर. प्रभाकरनी काटलीत दरी येणाऱ्याला भेटलं. कसं दिसतो तुझा हिरो आजी? या दृष्ट लागू नये माझ्या राजाला. पण थुकी चालेल. ए कुठे आहे तो खडू साबो? मला गुड लक विश नाही करणार. ते बसलेत फुरंगटून. तू नको त्यांचा विचार करूस. तू नक्की पसंत पडशील. थँक्यू आजी. निघतो मी. येतो मी असं म्हणतात. पण तू येत नाही ना बाबा? ओके आजोबा, मी येतो. अरे वा, चक्क आजोबा असं म्हणालास. पण सांगायला राहिलं, थँक्यू. तुझ्यामुळे मी इतका पुढे गेलो. नाही,
तुमच्यामुळे मी इतका पुढे गेलो. तू पण? अरे वा, थँक्यू आजोबा. अरे पुढे तूच गेलायस, पण तुझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे. अहो जाहो असं म्हणावं. आहो जाहो मी कसं दिसतो? हा काय राघव, स्तुती करणं कोणी तुझ्याकडनं शिकावं. एक्सक्यूज मी. काय पापड कुठे आणि डोंगर कुठे? ओके, मी एकट्यालाच त्याला इम्प्रेस करायचं होतं. अरे तू जास्त लोड नको घेऊ, तू नेहमीसारखा वाग. भाभीला त्यांचे खरे रंग कळतील. या तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला मीही त्यांना हेच म्हटलं होतं ना. हो. नाव काय तुमचं? दामोदर. वडिलांचं नाव डोंगरेकर. रिमेंबर? डोंगरेकर ऐकलं नाही कधी. एक्झॅक्टली. काय करता तुम्ही? एक्सपोर्ट. एक्सपोर्ट? कुलूप किल्ली. कुलूप किल्लीचा एक्सपोर्ट बिझनेस ऐकलं नव्हतं कधी. पण आम्ही चांगला बिझनेस करतो. हा म्हणून गळ्यात सुद्धा कुलूपची किल्ली लावतो. हा हे बघ हे बघ, दाखव ना दाखव. आहे त्याच्यात. हे सुद्धा पटलं. आय एम सॅम. भेटलोय रे आपण. अच्छा, तू मराठी नाही आहेस का? ऑफकोर्स मी मराठी आहे. मी केसापासून पायातलं कोल्हापुरी चप्पल घालून चालून मराठी आहे. हा, तू कुठलं पण प्रश्न विचार मला, मी तुझा परीक्षा पास होणार. B+ पण पास होणार. ओके डूड. या या. काय आहे का इंद्रते? ही आमच्या मालवणच्या शेतातली फेणी आहे. अरे बापरे, हे असं काय मी नाही घेतो. अहो नाही घ्या हो. हे बघ काही होत नाही. त्यांचं जमतंय. आय नो. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मी पण कधीपासून आठवायचा प्रयत्न करतोय पण. चिअर्स मराठी व्यापाऱ्यांसाठी. चिअर्स. चांग भलं. चिअर्स. चांग भलं. ओके. कदाचित आपल्या मनासारखं होईल. वा पचनासाठी नाही पचनासाठी अप्रतिम. म्हणजे भरपूर येणार. शाबास. चला चला मंडळी, जेवायला चला. अन्न निवायच्या आधी पंक्तीला बसूया. चला. हो चला. चला. डीडी या बसा. या बसा ना. इंदिराताई येस. तुम्ही तिकडे बसा. अवंती तू ये इथे. जेवणाचं एवढं मोठं दालन आणि हो हे झुंबर. छान आहे ना. हल्लीच घेतलंय. बघ माया म्हटलं होतं कोणालाही आवडेल. झुंबर तसं छान आहे, पण जरा कामगारांनी नीट काम केलं नाही त्याबद्दल माझी थोडी तक्रार आहे. वा पेडणेकरची अशी मेजवानी मिळणारे माहिती असतं तर 2 दिवस उपास केला असता मी. जेव्हा मला सांगा डीडी, तुम्ही तुमचं हे कुलूप आणि किल्ली कुठे कुठे एक्सपोर्ट करता? सगळ्या जगात. हे आपलं लोखंड कुलूप किल्ली सगळीकडे चालतं, अगदी अमेरिकेत सुद्धा. व्हर्च्युअल लोखंड म्हणायचंय का तुम्हाला? राईट, व्हर्च्युअल. मोठ्या कंपनीचा VPN, फायरवॉल, हे सगळं सिक्युरिटी कॉन्फिडेन्शियल आम्ही काम करतात. पण अमेरिकेत हा बिझनेस कसा चालतो? फर्स्ट क्लास. काय हा अमेरिकेत राहतो ना, त्यामुळे आमचे खूप कॉन्टॅक्ट आहेत तिकडे. त्यामुळे बिझनेस असा खळा वाहतोय. त्याशिवाय का कोणी 6 कोटीचं बीड करेल? शेवटी अटके पार झेंड लावणं हे मराठी लोकांचा शान आहे ना. सगळं आवडतंय ना. सोलकडी कोणी घेतलीच नाहीये, भरपूर केलीये. मी ना हॅलो 1 मिनिट. अबो सोड नको मला. अरे नको. अरे बापरे, जाऊ दे. अरे बापरे. पेडणेकरजी प्रत्येक गोष्ट पारंपरिक पद्धतीने करायची नसते. जाऊ दे. तेव्हा मेलो. ओला काजूची भाजी खूप छान आहे. माझी आजी हिरवा वाटणाची करते. वा, अमेरिकेत राहूनही तुझी मराठी पदार्थांबद्दलची जाण चांगली आहे रे. शशा, तुझी आवड पण सांग ना. हा, काय म्हणत होतात तुम्ही? नाही, डाळ छान आहे. यू मीन फोडणीचं वरण? ती खरं आमटी आहे. माझी आजी करायची तशी आमटी.
कुठे गेला हा? माझी पाठ. शशांक सगळे जेवतात पण ग्लुटेन फ्री ऑप्शन्स नाही आहेत ना. पण हातसरीचा तांदूळ आहे ना. अरे नाही, त्याचा मोबाईल ग्लुटेन फ्री असेल. काय करत होता वरती? योगासन. वहिनी, ही अशी आमटी बघितली ना की भुरकून खाल्ली पाहिजे, त्याच्यातच मजा आहे. होऊन जाऊ द्या. हे बघा. वाह, क्या बात आहे, मजा आहे. राघव, वाह 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 वाह. शशांक, कंपनी मधल्या तुझ्या कामाबद्दल त्यांना सांग जरा. सो मी आमच्या कंपनीसाठी नवीन आयटम्स क्रिएट करतोय. नवीन जनरेशनच्या टेस्टनुसार आमचे आयटम्स इनोव्हेटिव्ह करायला नकोत का? हे खाऊन तर बघा, सध्याचा टॉप फ्लेवर आहे हा. हा असा काय पापड? हा काय आकार आहे का? मस्त आहे, छान. ठीक आहे, वाईट नाहीये. शी, ही काय चव आहे का? पापडासारखे पारंपरिक वाळवणं म्हणजे काय चेष्टा आहे का? काय झालं ते? नवीन पिढीला नवीन पदार्थच द्यायला हवेत. तू मराठी टेस्टचा नवीन पापड शोधून काढ. म्हणजे कोणते? जसा मिसळ फ्लेवर्ड पापड और चंदन बटवा आणि पूजासाठी पंचामृत. हा, आणि लोणचं फ्लेवर्ड पापड तर हिट होईल. हा, माझ्या मनातलं बोललास. भन्नाट कल्पना आहे. बरोबर ना इंदिराताई? अर्थातच. दोन दिग्गज महाराष्ट्रीयन कुटुंबांनी एकत्र येण्याचा क्षण आजच्या मुहूर्तावर आपण साजरा करूया. इंदिराताईंचा प्रस्ताव मी स्वीकारलाय. कसला प्रस्ताव? विलिनीकरण. तुला सांगितलं होतं ना बाबड्या, आता पेडणेकर कुर्रम रामराम ठोकणार आणि अस्तित्वात येणार एक नवीन उद्योग. अवंती आणि शशांकचं लग्न धूमधडाक्यात लावून आम्ही आमची भागीदारी साजरी करायचं ठरवलंय. बाबी, आपलं असं काहीही ठरलेलं नव्हतं. बाबड्या, आता रुसवे फुगले नको. कसले? राघव, मी काय म्हणते, काळजी करायचं काही कारण नाही. जरा गोंधळली आहे ती. नाही नाही बाबी, तू गोंधळलास. यु नो, आय थिंक अवंती थोडी चिडली. ए, तू आमच्या कौटुंबिक मामल्यात अजिबात नाक खुपसू नकोस. नाही नाही, तू सासर थाटायला निघालायस माझं. मी आत्ता नाही बोलणार तर केव्हा बोलणार? अरे बापरे, तू कुर्रमशी नाही तर मग कोणाशी लग्न करणार? ऐकायचं ना तुला? हो. याच्याशी करेन मी लग्न. हा? हो. वेळ लागलाय का तुला? नाही, आम्ही ठरवलं होतं आधीच. आम्ही फक्त तुला सांगण्याचा चान्स शोधत होतो. हा डॉंगडिंग, याला धडधप नाही, बोलायची नीट पद्धत नाही, घरी भात माहित नाही, याच्याशी लग्न? राघव प्लीज, उद्धटपणे नको बोलूस पाहुण्यांशी. मला वाटतं पाऊस पडतोय. बघ, याला धर ऋतू कळत नाही आणि तू ह्याला सोडून ह्याच्याशी लग्न करणार आहे? हो, कारण तू जे शोधतोस ते माझ्यासाठी साजेसे नसतात. पेडणेकर, बाबड्या, तू चूक करतेस. हा साजेसा आहे. आपला घरंदाजपणा आपणच राखायला हवा. कसा राखणार? कुर्रम या नावापलीकडे या ग्लुटेन फ्रीचं काही कर्तृत्व किंवा अस्तित्व आहे? हे बाबड्या, पाहुण्यांसमोर ही चर्चा पुरे आता नाही का ग सुनबाई? अवंती म्हणा, अजून काही ठरलेलं नाही. लग्नाचं नंतर बघू, आधी जेवूया ना सगळे. बाबड्या, हा पोरकटपणा पुरे झाला. पेडणेकर कुर्रम विलिनीकरणाचा हा योग साजरा करूया. चला सगळ्यांनी वाट्यावर घ्या. ह्या नवीन उद्योग समूहाचं बाजारात जोरदार स्वागत. चांग झालं. चला बाहेर, चला सगळ्यांनी, चला. अवंतीचं लग्न शशांक बरोबर होणार आहे का? होईल ना. मग ते डोंगरेकर? नाही, त्यांचा काही संबंध नाही आमचा. अरे, तू तुझ्या मुलीच्या मनाचा विचार करणार आहेस का? मुली मुलांइतक्याच निर्णय घेण्यासाठी सक्षम असतात. मम्मा फोन सोलकडीत पडून भिजला यार. काय करू मी आता? कदाचित जास्तच सक्षम असतात. खरंय तुमचं. ताई, आपल्या विलिनीकरणानंतर तुमच्याकडून खूप शिकायला मिळेल मला. आधी कुटुंब एकत्र आणा, मग पुढचं पुढे बघू. Damn it. चल रे.
हसायला काय झालं? कारण त्याला माहिती आहे ना की अवंती माझ्याशी लग्न करायचं. माहिती होऊन काय झालं? अपमान करून बाहेर काढला ना? काय उपयोग झाला याचा? मी नाही म्हणतो एवढं कारण पुरेस आहे. जा, काय आमचा निरोप दे त्याला. जा. मी जातो गाडी. संपलंय सगळं. पण का? पेडणेकरांचा हुकूम नाही भेटायचं. सोलाची कढीमुळे? कारण मी ड्राय क्लिनिंगचं बिल भरतो. सॅम, आपण नाही होत योग्य एकमेकांसाठी. तुझा बाप म्हणतो हे की तू तू भेटलास, आपली ओळख झाली, यातच मी खूप खुश आहे. समर डोंगरेकर. आय एम सॉरी. परशुरामा गेला आता हा जब्बा. समर, अजून? समर, समर काळजी करू नको रे. राजा आहे बा, आई घेईल समजून. प्लीज आजी, मला थोडस वेळ सोड ना. कसं समजायचं? हे चालणार नाही, अजिबात चालणार नाही. आपल्या घरात लपवाछपी कशाला? राघव, तू शांत हो आधी. नाही, या घरात चालणार नाहीये. तो डोंगरूचा काढता हिची पसंती आधी सांगायला नको? आणि मी तुला सांगितलं असं तू ऐकणार होतास भाभी? मी तुला किती वेळा सांगितलं लग्न नाही करायचं. आपल्याकडे लिव्ह इन वगैरे नाही चालणार. हा, तुला लग्नच करावं लागेल. हो, तुला लग्न करावंच लागेल. पण त्या डोंगरूच्या पोराला माझी पोरगी चोरून देणार नाही मी. तुला कळतंय का? आपली संपत्ती दिसतेय त्याला. सिक्युरिटी कंपनी म्हणे. अच्छा, म्हणजे जे इंडस्ट्रियलिस्ट नाहीत ते सगळे चोर असतात. हा चोर आहे, हा चोर आहे. आणि हवं तर 4 पोत्रज देईन मी त्याला, पण माझी पोरगी देणार नाही. अरे, पेंटिंगचं कुठून आणलंस तू मध्येच? अवंती, विषय उगीच वाढवू नकोस. मी बाबाला सॉरी म्हण आणि विषय संपवून टाक. बाबी, हे बघ, मला मान्य आहे मी तुला सॅम बद्दल सांगायला पाहिजे होतं, पण मला तुला दुखवायचं नव्हतं. आय एम सॉरी, मी चुकले. नाही बाबडे, मी चुकलो. मी तुला ओळखूच शकलो नाही. मला वाटतं तू आता मोठी झाली आहेस, लोकांना ओळखू शकशील, पारखू शकशील. पण तुझ्यात ती क्षमताच नाही हे मला कळलंच नाही. पण हरकत नाही बेटा, तुझी ही चूक आहे ना, मी सुधारायला समर्थ आहे. काय गरज आहे असं बोलण्याची? मी चुकलेच नाहीये, पण आणि तू सुधरवायला आधी मला चुका करू तर देत. हे वाच. समीरची लग्नपत्रिका. अहो, जायला हवं आपण. 2 नातू, पण दोघांपासून कायम दूर राहिलो. पण हे समरला नको सांगायला. आधीच त्याच्या आईचा आजारपण आणि आता हा प्रेमभंग. काही नाही ग, थोडे दिवस बनेल देवदास, नंतर विसरेल सगळं. अहो,
तुम्हाला खरंच असं वाटतं? अगं मला तुम्ही माझ्याबद्दल बोलता? तुझ्याबद्दल हो नाही नाही हे हो. ते नाही? काय हा नाश्ता हा चहा काय करू? मी जर फिरून येतो. आम्ही येऊ? नाही, मला एकट्यालाच जायचं. हा असा रिंगटोन आहे तुझा? अहो तो मोबाईल विसरला. समर ए राजा समर. अगं हो गेला असेल तू, मी बघतो. एवढ्यात कसं गेला? अहो काय करताय तुम्ही? उगीच आपले डिटेक्टिव्ह गिरी. अगं, असं काय करतेस? अवंतीचं असेल तर बघायला नको का? थांब. अरे बापरे, त्याच्या आईचा आहे. भारती? हो, काही इमर्जन्सी नसेल ना? थांब. हॅलो. काय रे समर? अरे किती मेसेजेस, किती फोन करायचे नाही 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 समर नाही, मी दामोदर रेगे बोलतोय, तुझा सासरा पूर्वीचा. हा नमस्कार बाबा, कसे आहात तुम्ही? नाही मी ठणठणीत आहे. आणि हे काय कुसुमी आहे शेजारी. हो का? नमस्कार आई. एक मिनिट, हा स्पीकरवर टाकतो. आई त्रास देते पण कळवलं नाही ना समरने काही. आईच्या जीवाची घालमेल होणारच ग. एकटीच्या हिमतीवर छान वाढवलंयस मुलाला. समजूतदार आहे अगदी. समर बद्दलच बोलताय ना? बर मला सांग, तू कशी आहेस? आम्हाला तुझी काळजी लागून राहिली. हा मी बरी आहे, वय सोडलं तर. समजूत घालते ग स्वतःची. काळजी घे ग, एकटीच आहेस तू तिथे. अहो आई, शेवटी सगळे एकटेच असतात नाही का? नाही नाही ते बरोबर आहे, पण कसं आहे सुनबाई, डॉक्टरांनी तुझं केलेलं निदान ऐकल्यापासून. हा मी थेरपी घेतली होती पण काही उपयोग नाही झाला. थेरपी? किमोथेरपी असेल. तू घाबरू नको ग. हे बघ, तुझ्यानंतर आम्ही समरची नीट काळजी घेऊ. स्वर्गातून बघशील तू, तो अगदी सुखरूप असेल. स्वर्गातून एवढ्या लवकर? सुनबाई कसं आहे की लपवायची काही गरज नाहीये. आम्हाला समरने सांगितलंय तुझ्या हार्टच्या कॅन्सर बद्दल. हार्टला कॅन्सर? हो काय झालं तिला? अगं फीट आली बहुतेक. भारती फीट? अहो तुम्हाला हातोहात फसवलंय समरनं, फुल टू गंडवलंय. मोल्टन लावा. मंदिरात काय करतोस? हे माझे चोळलेले स्नीकर्स मिळाले की नाही? स्नीकर? हा म्हणजे हे कोल्हापुरी आता सूट होतात पण तू काय बघतो? आवडले स्नीकर्स? कम्फर्टेबल आहे ना? हो. हे पायातच का? डोक्यावर नको चढू देव.
समर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी खोटं सांगितलं तुला. काय? मम्माला कॅन्सर, हार्टचा प्रॉब्लेम काहीच नाही. मला गिरीशचे पैसे पाहिजे होते, पण 30 दिवसात लग्न केलं तरच मला माझा हिस्सा मिळणार होता. म्हणून मी हे सगळं घोटाळा करून तुमची मदत घेतली. ठीक आहे, लग्नाची गोष्ट एका बाजूला, पण आजोबा, तुम्ही माझ्या सुखासाठी काही पण करायला तयार झाला आणि मी फायदा घेतला. मला कधी माहितीच नव्हतं की असं प्रेम असतं फॅमिलीमध्ये. का रे, तुझी मम्मा तर तुझ्याकरता जीव टाकते. हो, मी तिला पण खूप गंडवलं. I'm so sorry. राडा केला मी ना, आता काय करू. अवंतीला सांगितलंस का तू? हे बघ, काहीही असलं ना तरी तुझी फॅमिली तुझ्यावरती प्रेम करतेच रे. पण तू स्वतःवरती प्रेम करायला कधी शिकणार? हा, हे तुझ्या रिंगटोनचं पण काहीतरी बिनसलेलं दिसतंय. आणि राजा, काहीही झालं तरी अवंतीला सगळं खरं समजलं पाहिजे. तू कशी आहे? मला काहीतरी बोल. काहीतरी सांगायला. तू बोल. आपली एंगेजमेंट खोटी होती, पण मी बदललो, ते खरं. आणि हे 3 आठवडे मी कधीच नाही विसरणार. खूप गोष्टी मी मिस करणार, पण सर्वात जास्त तुला. अवंती, तू मला खूपच आवडतेस आणि मी तुला खरं सांगितल्याशिवाय US ला जाऊ नाही शकत. US ला? तू परत चाललास? हो, पण पहिलं सांगायला पाहिजे की I'll miss you too. मी पळून चालली आहे. What? माझं लग्न होईपर्यंत बाबी शांत बसणार नाही म्हणून मी माझ्या बरोबर अमेरिकाला येतेस? तुझ्या बरोबर? हो. US ला? पण विजाचं काय? नेव्हर माइंड. नो. नाही, स्टुपिड आयडिया. सॉरी. ए, समजा आपण लग्न केलं तर आपल्याला विजा पटकन मिळेल ना? हो, पण आर यू शुअर? येस. का? तुझ्या मनात काही शिंका आहे का? हो. चल. कुठे? कॉलेज पासून ऐकलंय पळून जाऊन लग्न करण्याचं एकच ठिकाण आहे. सर. सॅम, काय झालं? आय एम सॉरी. खोट्या माणसाशी तू लग्न करू शकत नाही. माझ्या बापाचे पैसे पाहिजे होते. पेडणेकरचं कंपनी नाव, पैसे काहीच नको. मला
फसवलंयस. बाबांनी निवडलेलं त्या जळूंमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीही फरक नाहीये. तुम्ही सगळे पैशाच्या मागचे आहात. सुरुवात तशी झाली होती, पण आता नाही. आता मला तूच पाहिजे. तुम्ही मला आता सांगतोस आणि तू आता तरी खरं बोलतोयस याच्यावर का विश्वास ठेवायचा? हे बघ, तुम्हाला ब्लाइंडली ट्रस्ट केलं ना, म्हणून मी लग्न थांबवलं. आय एम सो सॉरी अवंती. प्लीज मला क्षमा कर, नाहीतर मला स्वतःला माफ नाही करू शकणार. अवंती प्लीज. सॅमचं प्रेमात पडायचं टायमिंग जरा चुकलंच, पण माऊलींच्या कृपेने त्याच्या मनात एक वेगळीच आग पेटली होती. टाकलं असेल आपल्या बापाने आपल्या आईला, पण म्हणून मी का त्या स्पर्म डोनर गिरीश सारखा वागतोय? मी का आई, आजी, आबो, अवंती आणि कदाचित सावत्र भावालाही गंडवतोय? कशासाठी? आपल्या रक्तातच दोष आहे का ह्याचं कारण काढून मी स्वतःलाही गंडवतोय? ह्या प्रश्नांची उत्तरं आता सॅमला हवी होती. समीर रेगे कुठे राहतात? इकडे हाय बघ. तू खरंच आलायस? माझा विश्वासच बसत नाही दादा. स्टेप दादा, तुला काय रोग आहे? जॉन्डिस वाटतो. नाही रे, लग्न आहे माझं. हळदीचा कार्यक्रम आटोपला सकाळी. पण तू इथेच राहतोस? हा मग, हाच तो आपला रेगे महाल. हा, पण तू कुठे ठेवतो तुझा आवडी? अच्छा, ऑडी. अरे ती गावच्या सरपंचांची आहे. मी फिरवत असतो आधीमध्ये. ती बघ, आपली हक्काची ऑडी. खिशाला स्वस्त, पर्यावरणाला नाही धास्त. पण तू गरीब आहे गिरीश सारखा? म्हणजे तू. दादा थांब. दादा थांब. काय झालंय? तू बरा आहेस ना? नाही, मी चांगलं नाही. मी तुझ्या लग्नासाठी नाही आलो. मी खोटं लग्न करायला गेलो होतो. गिरीशचे सगळे पैसे मला मिळवायचे होते आणि तुझा सासराचा आशीर्वाद माझ्यामुळे जाणार होता. अरे ते फक्त पैसे आहेत. नीलू आणि माझ्यासाठी शेअर्स आहेत. शेअर्ससाठी आम्ही नाही. आपला बाप एकच, पण तूच कसं चांगला निघाला? अरे असं काय बोलतोस तू? तुझ्यात काय वाईट आहे? तू पण चांगलाच आहेस की. नाही, तुला नाही कळणार. तू मला अजिबात ओळखत नाही. आय एम सॉरी. बाबा तुझ्या आयुष्यात नव्हते, तरी त्यांचे सगळे शेअर्स आणि इस्टेट तुला मिळाले ना तर मला आनंदच होईल. का आनंद? तू माझ्यावर रागवायला पाहिजे. रागव ना, रागव. मी कशाला चिडू? बाबांचा सहवास मला लाभला ना, त्याची किंमत पैशात नाही करता येणार. पण तुझ्या मनात धगधगणारी जखम बाबांकडून काहीतरी मिळालं म्हणून थोडी शांत होईल. आणि तसं झालं तर हे पैसे करावे लागतील. मला निघाला पाहिजे. दादा थांब, प्लीज थांब. हे काय? तू जर माझ्या लग्नाला आलास ना तर मला खूप आनंद होईल दादा. सॉरी स्टेप दादा. दादा चालेल. अगं त्या चकल्या एवढ्या कोंबून भरू नकोस. तिकडे पोहोचल्यावर त्या चकल्या नाही चुरा मिळेल नाही तर. एवढं कळतंय तर तुम्ही भरा की. अच्छा, म्हणजे हार्ट कॅन्सर झालेल्या मम्माचा फोन उचलतोस तर तू? मॉम, आय रिअली डोंट डिझर्व यू. ते खरंच आहे, पण एवढं बोल बच्चन वागण्याचा उपयोग झाला की नाही? लोणचं मुरलं की नाही? नाही मुरलं, कारण खोटं चप कोणाला नाही आवडत.
आता मला फक्त घरी यायचं. अरे मग पटकन ये. पण तिथे केलेल्या चुकांची पाटी तिकडेच साफ करून ताठमाने नाहीये. नाही मी ते तर शक्यच नाही. हे तू बोलतोय समर? अरे काहीतरी मार्ग काढशीलच तू. ओके, I'll try. इतकी समज आलेल्या माझ्या समरची मी वाट पाहते. See you soon, Mom. Bye. मन झडलंय अवंतीवर. आपण काहीतरी मध्यस्थी करायला हवी. अगं त्याने एवढा खोटेपणा करून ठेवलाय ना की आता कुठल्या तोंडाने मध्यस्थी करायला जायचं. नातवावरच्या मायेपोटी जा हो. खूप चुका केल्यात त्यांनी, पण माणूस चुकीचा नाहीये तो. वाईट झालं सर, पण तुम्ही आशा सोडू नका. माझी कुठली तरी आमची बहीण असेल ना गावाकडची, तिला इकडं ना जवळ विधवा वगैरे तिकडं दिल्लीत ना कोणीतरी कुत्र्याशी लग्न केलेलं. रवी, तुला माहिती आहे मला कोण खूप आवडतं? कोण? ती मॅरेज ब्युरो असिस्टंट. तिचं नाव काय? अंकिता. अंकिता. ती सिंगल आहे? फार आरोग्य पण ती, म्हणजे ऍटिट्यूड आहे एकदम. आणि अशी नाही ती चालेल. हा एकदम लवकर पटेल. हो. माझ्या ना इंडियन गर्लफ्रेंड आहेत ऑनलाईन, त्या दाखव तुम्हाला. आपण सरळ मॅरेज ब्युरोला जाऊया. क्या बात रवी. तुम्हाला एकदम छान आयडिया दिलं. थँक्यू. या सर, साक्षात अंकिता मॅडम. हीच तुमची संधी आहे. माझी संधी? तुला काय लाज नाही वाटत? ती तुझ्यासाठी थांबलेली आहे बावरट. नाही सर, मी नुसते टाइमपास टप्पे टाकतो. मी काही देऊ नाही शकणार तिला. माझ्यासारखं येडं बनू नको. पैसे नाही, फिलिंग्स महत्वाचे आहे. हाच तुझा चान्स आहे. तू सोड ना. मी फक्त पाणी घ्यायला आलो. घेतो ना. नो प्रॉब्लेम सर, हे झुंबर आजच्या आज लावून होईल. या वेळा जरा नीट करा. मागच्या वेळेसारखं नकोय मला व्हायला. अजिबात नुसतं हो हो नका म्हणू. हो सर. बबड्या बबड्या, तुझ्यावर खूप प्रेम आहे माहिती आहे ना. तो कायम सुखात, समाधानात, समृद्धीत नांदावस एवढीच इच्छा आहे माझी. राघव, जरा बाहेर येतोस? ते डोंगरेकर आले. नाही वहिनी, डोंगरेकर नाही, दामोदर रेगे. नमस्कार. नटसम्राट, त्या दिवशीचा गोंधळ अपुरा राहिला म्हणून आज मॅटिनी शो लावायला आला. मॅटिनी शो? अहो मग चहा वडे हवेत नाही का? आणि तुमचा मानस पुत्र कुठे आहे? सूत्रधारा शिवाय आलात. खरं तर समर, इतकी माझीही चूक आहे. मला माफ करा तुम्ही. त्याला थांबवण्याकरता मी थोडे जास्त प्रयत्न करायला हवे होते. तसा चांगला मुलगा आहे तो. अच्छा, मग एवढा चांगला आहे तर मग स्वतः का नाही आला माफी मागायला? आजोबांना पाठवतो, नालायक. बाबी प्लीज. नाही 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 नाही, त्याने नाही पाठवलं, मी मुद्दाम आलोय तुमची माफी मागायला. अवंती, त्या व्हील मधल्या पैशांसाठी त्याने सोंग घेतलं, तो खोटं बोलला, हे जितकं खरं आहे
तितकंच तुला भेटल्यानंतर तो हे सगळं विसरला हेही खरं. त्याला तुमचा पैसा, तुमची इब्रत, तुमचं नावलौकिक यातलं काहीही नकोय. अरे हवं असलं तरी देणार कोण आहे त्याला? राघव, आता तू अति करतोयस हं? ते इतक्या नम्रपणे माफी मागतायत आणि तू मी अति करतोय? अगं ही वेग्यांची कीड पोखरू पाहते आपल्या कुटुंबात. कीड? हो कीड. अच्छा, म्हणजे मी जेव्हा 6 कोटीची बोली लावत होतो तेव्हा मी तुमच्या आदराला, तुमच्या अगत्याला पात्र होतो, पण आता माझी मध्यमवर्गीय पोटली उघडी टाकली तेव्हा मी कीड झालो काय? पेडणेकरजी, तुमच्या खानदानी सभ्यपणाला असा दुटप्पीपणा शोभत नाही. हरकत नाही, माझी इकडे उभं राहण्याची सुद्धा पात्रता नाही. तेव्हा निघतो मी. या निघा. आजोबा, आजोबा एक सेकंड. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला समजतं तुम्ही काय म्हणताय ते खरंच, पण आता मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाण्याचं धाडस नाही करू शकत. हरकत नाही, पण अवंती, तुझ्यामुळे त्याला स्वतःचा कणा सापडलाय. जमलं तर त्याची साथ सोडू नकोस. एक अमेरिकन मुलगा साक्षात पेडणेकर आणि कुर्रम यांच्या हद्दीत येऊन त्यांना गंडवतो. त्याची तर पाठ थोपटली पाहिजे, नाही का ग माया? हो ना, पाठच कशाला, सगळं अंगच थोपटून काढतील जेलमध्ये. कुठल्या गुन्ह्यासाठी? त्यानं तर माझी माफी मागितलीये. माफी मागितली म्हणून काय झालं? अरे त्याच्यामुळेच आपली पार्टनरशिप पुन्हा रुळावर आलीये. त्यांनी स्वतः इकडे नको का यायला, तोंड दाखवायला? कारण तू परत अमेरिकेला चालला. काय आता? बरं झालं, आपल्या दोघांच्या मुलांच्या लग्नामधली पीडा आपोआप कायमची टळली. राघव, मी इथं फक्त आपल्या बिझनेस पार्टनरशिप बद्दल बोलायला आलीये. शशांक बरोबर लग्न निश्चितच होणार नाहीये. काय काय म्हणताय तुम्ही? म्हणजे माझी इतकी गुणी मुलगी तुम्हाला नाही आवडली? अरे राघव, तुझ्या माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न नाहीये. अवंतीची निवड काय? हे बघ राघव, तिला वाढवताना आपण मोकळा अवकाश दिलाय ना, आता तिच्यावर विश्वास ठेवून बघ ना थोडासा. राघव, मुलांना त्यांनी आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं समजतं. आणि आपण आहोतच तिच्या पाठीशी, नाही का? अवंती, हे खरं आहे. हे बघ, तुला काय हवंय ते तू सांग. आयुष्यमान, कीर्तिमान आणि बुद्धिमान भव. धनवान भव. नाही नाही नाही, पैसे नको. पैशाचे मागे धावून हे सगळं नाटक झालं. आय रिअली फेल्ड. आता मी घरी जाऊन कोणाला त्रास नाही देणार. तू फेल नाही झालायस राजा. तू तुझ्या आतल्या आवाजाचं ऐकलंयस. आणि हे बघ, कोणताही वारसा हक्क मिळण्यापेक्षा हे मिळणं खूप महत्वाचं आहे. हो, मी स्वतःला शोधला, पण तिला गमवून. एक बोलू का सर? हा बोल. तुमच्यासारखा पॅसेंजर परत मिळणार नाही मला. काय बोलतो रवी? तुला आता एक लाईफ पॅसेंजर मिळाला आणि तिला चांगलं ट्रीट कर. ओके? आईच्या गावात सर, तुम्ही पळा इथनं. मी ह्या कंपाऊंडवरनं उडी मारा सर. मी बघतो पुढचं. नाही नाही, तुम्ही पळा. नाही, मी नाही पळणार आता. सराव. आणि ते कॉम्पाऊंड खूप उंच आहे. सर, मी कितीही प्रयत्न केलं तरी तुमच्यासारखं मराठी नाही होणार. काही नको बोलू. आय एम रिअली सॉरी सर, पण प्लीज समजून घे ना. या सगळ्यासाठी आलेलो नाहीये मी इथे, आणि माझं मन अजूनही जिंकलेलं नाहीयेस तू.
उमेश आजच्या गावात उमेशला पाहून तर माझी फुल टरकली. वाटलं आडवी गाय आणि फटके खाय. मला वाटलेलं उमेश सॅमला आता जाम बदकवतोय. दुसरा कोण असता पळून गेला असता. पण हा सॅम पठ्ठ्या आली अंगावरून घेतली शिंगावर सारखं त्या रेड्यासमोर असा उभा राहिला. सॅम बरोबर कधी काही अपेक्षित घडतं का? उडाला तर कावळा आणि बुडला तर बेडूक. मला मात्र माझा कावळा आय मीन कोकिळा मिळाली. सॅममुळेच हे आमची ही माझ्या नशिबात आली. 1 डझन. हो रुपकार, येतोस का? कुठे जाणार? 7 रुपयाला एक आण. हा सॅमचं काय? तो मनापासून माफी मागायला शिकला. त्याने भीतीला तोंड दिलं आणि त्याने नियतीचं स्वागत केलं. तू आली? हो. तुम्हाला न सांगता कल्टी देणार होता? हो, पण मी तुला खूप दुखवलं. खूप. आणि माझं तोंड तुला कधी बघायचं नव्हतं. कधीच नाही. ओके. पण तुझ्या आईची शेवटची इच्छा कोण पूर्ण करणार? मी तुला ते सांगितलं नाही.